क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ एकही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहू नये, पालकमंत्री संजय राठोड। अलीकडील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेती, घरे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या पार्श्वभूमीवर राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज महसूल भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की एकही नुकसानग्रस्त शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये। पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले। त्यांनी सांगितले की जिल्ह्यातील बहुतेक महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून नाल्यांच्या शेजारील शेतजमिनींसह अनेक ठिकाणी शेती, घरे व जनावरांचे मोठे नुकसान झाले। त्यामुळे पंचनामे अचूक, संपूर्ण व पारदर्शक व्हावे, त्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे। त्याचबरोबर पंचनाम्यांच्या प्रक्रियेत एकही नुकसानग्रस्त वगळला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी असेही स्पष्ट केले। बैठकीदरम्यान काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी समोर आल्या। अशा ठिकाणी तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले। तसेच पंचनामे केवळ खासगी मालमत्तेपुरते मर्यादित न ठेवता रस्ते, वीज खांब, पाणी योजना, शासकीय इमारती आदी शासकीय मालमत्तेचेही सर्वेक्षण करून अहवाल शासनात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। या बैठकीत महसूल व कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री राठोड यांनी दिलेल्या सूचनामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकरी व नागरिकांना तातडीने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।